नेहमीचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन सन्माननीय के.पी. पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलं आहे। 365 दिवसापैकी एक हक्काचा दिवस आज आम्हाला सभासदांचा प्रश्न विचारत असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं आम्हाला उत्तर देऊन आमची त्या ठिकाणी दिशाभूल केली आहे। कोजेंच्या माध्यमातून कारखान्याला 28,91,00,00,000 रुपयाचा नफा झालेला आहे। हा नफा आम्हाला कारखाना कर्जमुक्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करतो म्हणून सांगितलं होतं, पण जवळजवळ 435 रुपये टनाला शेतकऱ्याला जास्त मिळाले असतील। ते पैसे व्यवस्थापकीय खर्च आणि जनरल खर्चामध्ये दाखवून कारखान्याचा नफा तोटा पत्रक या ठिकाणी निश्चित केलेला आहे। त्याचबरोबर कारखान्यामध्ये अनेक अधिकारी असे आहेत जे अधिकारी या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहेत, पण पुण्याच्या छत्रछायेमुळे या ठिकाणी ते पुन्हा सेवेत आहेत आणि त्यांच्यावरती लाखो रुपये या ठिकाणी खर्च व्हावा लागलेला आहे। कारखान्यामध्ये 70 लाख रुपये पाण्याच्या शुद्धीकरणासाठी या ठिकाणी दाखवलेले आहेत, पण आमच्या दूधगंगा नदी काठावरती हे मळीमिश्रित पाणी जाऊन पुढची गावं त्या ठिकाणी बाधित व्हायला लागले आहेत। मग 70 लाख रुपये नेमके पाण्याच्या शुद्धीकरणासाठी गेले कुठं, हा मोठा प्रश्न आहे। असे अनेक 5-6 प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी आलेलो असताना के.पी. पाटील साहेबांचे समर्थक आणि संचालक मंडळ या सर्वांनी आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी आमचे प्रश्नाला उत्तर न देता बगल देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत। निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये आम्ही हे सर्व प्रश्न घेऊन त्यांच्यामध्ये असेल हिंमत तर त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांनी पत्रकारांच्या समोर आणि जे कोण ऑडिटर घेऊन यायचे त्या ऑडिटरांच्या समोर आम्हाला त्यांनी द्यावी। पोलिसांनी आम्हाला अडवलं, पण कारखान्याचे संचालक आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मुक्तमध्ये आणि खुला त्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता। पण ह्या बिल्ल्याने वाईट काय केलं की तुम्ही आम्हाला या ठिकाणी अडवलं। आम्ही तर शेतकऱ्यांनी जे रक्त सांडून त्या ठिकाणी घाम गळून ऊस तयार केला होता त्याचा प्रश्न आणि प्रश्नावली विचारण्यासाठी आलेला असताना पोलिसांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अटकाव केला। त्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी या ठिकाणी निषेध करतो।